श्री स्वामी समर्थ। आज भाद्रपद शुक्ल 15 7 सप्टेंबर 2025 रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणारे आहे। या ग्रहणाचा वेधारंभ दुपारी 12:30 नंतर सुरू होणार आहे ते मोक्षापर्यंत। ग्रहण हे रात्री 1:30 वाजेपर्यंत चालणार आहे। संध्याकाळी 4:15 नंतर गर्भवती स्त्रिया, लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांनी ग्रहण पाळावयाचे आहे। ग्रहण पाळावयाच्या कालामध्ये अन्नग्रहण टाळावे, झोपणे टाळावे, तसेच मलमूत्र विसर्जन वगैरे शक्यतो टाळावे। ग्रहणाचा पूर्वकाळ हा रात्री 9:58 ते रात्री 1:27 पर्यंत राहील। ग्रहणाच्या काळामध्ये शक्यतो नाम जप करावा। एखादा मंत्र आपण जर जप करत असेल तर त्या जपाची, त्या मंत्राची आज आपण पुन्हा पुन्हा जप केल्यास तो मंत्र सिद्ध होतो। पुन्हा उच्चार करून तो परत आपण सिद्ध करू शकतो। रात्री 1:30 नंतर 1:30 नंतर ज्यांनी ग्रहण पाळलेले आहे त्यांनी आंघोळ करावी। हे ग्रहण पुढील राशींना असे फळ देणार आहे: मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना हे ग्रहण शुभ आहे। तर मिथुन, तुळा, सिंह आणि मकर या राशींना हे ग्रहण मिश्र स्वरूपाचे फळ देईल। तर कर्क, वृश्चिक, तुळ आणि मीन या राशींना हे ग्रहण अनिष्ट आहे। त्यामुळे या राशीच्या लोकांनी हे ग्रहण पाहू नये। तसेच मंत्र जाप करणे किंवा ग्रहणामध्ये आपले मानसिक स्थिती जपणे खूप आवश्यक आहे। हे ग्रहण चंद्राचे असल्यामुळे याचा माणसाच्या मानसिकतेवर खूप परिणाम होणार आहे। त्यामुळे ग्रहण काळामध्ये मानसिक स्थिती स्थिर ठेवणे खूप गरजेचे आहे। गर्भवती स्त्रीने आध्यात्मिक वाचन किंवा श्रवण, मनन हे करणे चांगले आहे। अशक्त तसेच आजारी व्यक्तींनी संध्याकाळी 5:30 पूर्वीच आपला अन्न आहार वगैरे करून घ्यावा। ग्रहण काळामध्ये शक्यतो मनन चिंतन करत राहावे। ज्या कोणी व्यक्तींना पितृदोष असेल त्या व्यक्तींनी या काळामध्ये त्यांच्या कुलदेवीचा मंत्र जाप केल्यास कुलदेवीची विशेष कृपा त्यांच्यावर होते। या खग्रास चंद्रग्रहणाचा सर्वांना चांगला फायदा हो, सगळ्यांना याचा लाभ हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। थँक्यू।